हाय गाईज. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, एक सेकंड, लॉरूस लॅब. ठीक आहे, मी याचं टार्गेट तुम्हाला सांगितलं होतं. वेलकम टू माय न्यू चॅनल ट्रेड विथ मोना. तर तुम्हाला मी लॉरूस लॅबचं सांगितलं होतं, म्हणजे मी केव्हा सांगितलं होतं तुम्हाला, मी तेही ड्रॉ करून दाखवते. तुम्ही तो मागचा व्हिडिओ पाहू शकता. मी ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल 1755, ठीक आहे. ही कॅन्डल किंवा ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केला तर आपण डाऊन साईड पाहू शकतो, पण ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केल्यानंतर केला नाही, त्यानंतर ही रेड कॅन्डल बनली. ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केल्यानंतर आपण डाऊन साईड पाहू शकत होतो 1775ला, पण त्या कॅन्डलचाही लो ब्रेक केला नाही. आता इथं परफेक्ट दोजी बनत आहे. ठीक आहे. उद्या जर सपोज ह्या दोजीचा जर लो ब्रेक केला तर किती, 1787ला जर ब्रेक केलं तर आपलं नेक्स्ट टार्गेट कुठपर्यंत राहणार आहे? ही लेवल 1610 ते 1582. लॉरूस लॅबचं टार्गेट काय राहणार आहे? जेव्हा स्टॉक 1787ला ब्रेक करेल त्यावेळेस 1610 ते 1582 टार्गेट राहणार आहे. ठीक आहे. 1582 टार्गेट राहणार ते, त्याच्यावर पण तुम्ही लक्ष द्या. आता दुसरा एक सांगितला होता मी, कल्याणजींचं टार्गेट अचीव होत आहे आज. आपलं 602चं टार्गेट आहे, तुम्ही बघू शकता. मी इथं ऑलरेडी ड्रॉ केलेलं आहे. हे बघा, 604 602 आपलं टार्गेट होतं. आणि आय मीन नाही, 602 आपलं टार्गेट होतं. आणि जरी आपण होल्ड केला तर आपलं नेक्स्ट टार्गेट काय होतं? 562. पण तिथपर्यंत येईल का नाही हे माहित नाही, पण 602 आपलं फर्स्ट टार्गेट अचीव झालेलं आहे, तेही तुम्ही पाहिलं. आता त्याच्यानंतर मी काल कोणते तुम्हाला स्टॉक सांगितले होते? टायटनवर फोकस करायला सांगितला होता. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता, टायटनवर फोकस केलाय. म्हणजे आज काय एंट्री बनत होती? म्हणजे आज डाऊन साइड व्ह्यू होता का? नाही, मी फोकस करायला सांगितला. RSI ओव्हरबॉट झोन मध्ये आहे 82.29. पण जोपर्यंत परफेक्ट ह्या ज्या कॅन्डल पाहू शकता ना तुम्हाला मी दाखवते, ह्या ज्या कॅन्डल, ही रेड दोजी, ही रेड, अशा कॅन्डल बनत नाही, म्हणजे बिअरिश कॅन्डल कॅन्डल टाईप बनत नाही, तोपर्यंत आपल्याला डाऊन साईडला आपला आपण पाहायचं नाही. ठीक आहे. तोपर्यंत जोपर्यंत म्हणजे हा टायटन स्टॉक तुमच्या स्टॉक लिस्ट मध्ये ऍड करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आज मी सांगितलं होतं हिंद झिंक. काल मी लाईव्ह मध्ये होते त्यावेळेस मी हिंद झिंक सांगितलं होतं. हिंद झिंक ज्या वेळेस आपण किती सांगितलं होतं? 545, सॉरी, 545ला जेव्हा ब्रेक करत तेव्हा. आता आज लोकांनी काय केलं असेल? 545ला ब्रेक केला असेल, काहींनी घेतला असेल, नंतर तो स्टॉक थोडा खाली आला, तर काही घाबरले असेल, एक्झिस्ट पण झाले असतील. पण आता हा कुठपर्यंत आहे? 549. आपलं नेक्स्ट टार्गेट काय राहणार आहे? 560. फर्स्ट टार्गेट. जेव्हा हा 545ला ब्रेक करेल त्यावेळेस आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे 560. तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आणि सेकंड टार्गेट 576 आहे, बट आपलं फर्स्ट टार्गेट अचीव होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी कोणताही तुम्हाला बाय सेल सिग्नल देत नाही. फक्त तुम्ही अनालिसिस पहा. अनालिसिस कितपत योग्य आहे, कितपत चुकीचे ठरतात, हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा आधी तो तुम्हाला येऊन जाईल. थँक्यू सो मच.